नमस्कार. नमस्कार. मी रुक्मिणी देवी. ओळखते मी तुम्हाला. तुमचा कार्यक्रम बघते मी. झुंजार पत्रकार रुक्मिणी देवी. आणि मीही ओळखते तुम्हाला. भावी खासदार म्हणून पाहिलं जातंय तुमच्याकडे. बसा. बोला, काय काम होतं माझ्याकडे? मला तुम्हाला माझ्या खरा चेहरा या शो मध्ये बोलवायचं होतं, इंटरव्ह्यू साठी. इंटरव्ह्यू? माझा? कशासाठी? माझा एकच हेतू आहे, चांगले लोकप्रतिनिधी लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि नेत्यांनाही माझ्या या शोचा फायदाच होतो. टेलिव्हिजनमुळे तुम्ही घराघरात पोहोचता आणि जनतेलाही त्यांचे लोकप्रतिनिधी कसे आहेत हे कळतं. पण तुम्ही तुमच्या कार्यक्रमात भ्रष्टाचारी नेत्यांचा खरा चेहरा आणता लोकांसमोर. मग माझा इंटरव्ह्यू कशाला? मी तर काहीच भ्रष्टाचार केला नाहीये. आणि करणारही नाही अशी अपेक्षा आहे. जोगसेपाट. जसा भ्रष्ट नेत्यांचा खरा चेहरा मी जनतेसमोर आणते, तसंच चांगल्या लोकप्रतिनिधींचा चेहराही जनतेसमोर यायला हवा. तुम्ही मला नेत्या म्हणताय, पण मी हल्लीच राजकारणात आले. हे गेल्यापासून कुटुंब, मुलं याकडे जास्त लक्ष दिलं मी. कारण शेवटी एका बाईसाठी तिचं कुटुंब जास्त महत्वाचं नाही का? एक क्युरिओसिटी म्हणून विचारते, तुम्ही अजूनही मंगळसूत्र घालता? काय स्टोरी आहे त्या मागची? याला कारणीभूत माझा मोठा मुलगा वेदांत आहे. त्यांनी मला सांगितलं, आई तू जशी आहेस तसंच राहायचं. आम्ही तुला विधवेच्या वेशात नाही बघू शकत. आणि मलाही पटलं ते. मी पण हेच मानते की आज श्रीधर वानखेडे आमच्यात नसले तरी ते कायम आमच्या सोबत आहेत. इम्प्रेसिव्ह. पुरोगामी महाराष्ट्रासाठी अगदी उत्तम उदाहरण उभं केलंय तुम्ही. हा प्रश्न आपण इंटरव्ह्यू मध्ये ठेवूयात. समाजाचं प्रबोधन होईल त्याने. समाज प्रबोधन तर व्हायलाच पाहिजे, कारण आपणही समाजाचं काही देणं लागतो ना. आणि कसं आहे, मुलं आता मोठी झाली आहे, एकाचं लग्न व्हायचंय. म्हणून मी विचार केला की श्रीधर वानखेडेंचं कार्य पुढे नेण्याची हीच योग्य वेळ आहे. मग कधी करूया इंटरव्ह्यू? तुम्ही सांगा. उद्याच करूया. 7 वाजता माझा लाईव्ह टेलिकास्ट असतो. 5 वाजता तुम्ही स्टुडिओत पोहोचा. मी तुम्हाला पत्ता पाठवते. शो. ग्रेट. तुम्हाला भेटून छान वाटलं. उद्या भेटूया. सर काय मी आय कम इन? हा सर तुम्ही मुंबईच्या साईटच्या डिटेल्स मागितले होते ना, हे घ्या. हा ठेव फाईल. अरे बापरे, हे पडले सर. अरे ते मी करतो, तुझा जा ना. हो हो. गेली. दादा कुठे गेला? आता विजय म्हणाला केबिन मध्येच आहे, मग गेला कुठे? दादा? हो हाय. काय? अरे बरा आहेस ना तू? काय टेबलाखाली काय करतोयस? मी पेन 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 शोधत होतो. अरे एवढी पेन आहेत आपल्याकडे, दुसरं कुठलं तरी घे पेन. खूप खूप महत्वाचा पेन आहे. आवडतं पेन आहे असं ऐकलं होतं मी. महत्वाचं पेन आहे पहिल्यांदाच ऐकते. आद्या तुझं काही काम होतं का इथे? हो. अरे मगाशी आईचा फोन आला होता मला आणि ती म्हणाली की तू पण येणार आहेस ना तिच्या बरोबर घरी.
हो हो. सो तुम्ही ठरवा आणि मग मला सांगा कधी येता येते, ठीक आहे? आणि जेवायलाच यायचंय, म्हणजे मी माझ्या हातांनी तुमच्यासाठी असा छान स्वयंपाक करणार आहे म्हणून. अरे हो. वा वा वा, छान. मी कळवतो. हा. बाकी बरा आहेस ना तू, म्हणजे एनी प्रॉब्लेम? येते, बाय. दादा, तू हे शोधतोयस? काय? हे करेक्ट. हेच पेन शोधत होतो तुम्ही. हा. दादा, यू शुअर हे तुझा फेवरेट पेन आहे? हो अगं, हे बघ ना, मस्त एकदम स्मूथ, बेस्ट पेन आहे. ओके, कॅरी ऑन. गुड. ओके. हा. बाय. बाय. वेदांत वानखेडे अंगठी आणलीये खरी, पण अमूल्याला आवडेल का ही अंगठी? आणि त्याहून महत्वाचं, ती हो म्हणेल का? माजी खासदार श्रीधर वानखेडेंचा उजवा हात पुरुषोत्तम गुडपल्लीवर जेलमध्ये गेला आणि त्यानंतर 8 वर्षाने बाहेर आला. तोपर्यंत श्रीधर वानखेडेंचा मृत्यू झालेला होता. पण श्रीधर वानखेडेंची गादी त्यांच्या मुलाऐवजी त्यांची पत्नी नूतन वानखेडे हा चालवत आहेत. पुरुषोत्तम गुडपल्लीवर जेलमधून बाहेर आल्यानंतर नूतन वानखेडेचा सल्लागार म्हणून काम करतोय. काहीतरी मिसिंग आहे. याची इथे बसून माहिती काढताच येणार नाही. पक्ष कार्यालय गाठावं लागेल. घ्या कॉफी. थँक्यू आई. कितीतरी दिवसांनी अशी निवांत दिवसभर घरी दिसतेस मला, या तुझ्या पायामुळे. मस्त आहे कॉफी. पण आई, माझा पाय आता बरा झालाय, सो मी आता भटकायला मोकळी. थँक्स टू अण्णांचं औषध. बरा झालाय म्हणून लगेच धावपळ सुरू करू नकोस हा. तसही तुझ्या पायात आता बेड्या पडणार आहेत. कसल्या बेड्या? लग्नाच्या. आई अगं, लग्न म्हणजे काय बेडी असते का ग? हा म्हणजे अगं थोडंफार का होईना. हे बघ, हे असं असेल ना तर मी काहीच पाळणार नाही. मला असं मुक्तपणे जगायला आवडतं ना, तर मी मुक्तपणेच जगणार. बरं बाई, तुला हवं तसं कर. तू आणि तुझी सासू काय ते बघा, मला काय करायचंय. सावकाश. बरं आई, मला सांग ना, ताईच्या लग्नाची तयारी कुठवर आली आहे? तयारी काय होत असते का? शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काहीतरी राहिलेलं असतंच. पण माझी आहे ना एक कंप्लेंट. तू आणि अण्णा मला काहीच सांगत नाही. तुझा अभ्यास, कॉलेज, नोकरी या सगळ्यातून तुला वेळ तरी मिळतो का? कधी सांगू? हो बरोबर आहे तुझं, पण बघ ना, आज मी घरी आहे. तू आज मला सांग तू काय काय कामं बाकी आहेत, मी सगळी करून टाकेन. मी कधीपासून अण्णांना म्हणतेय आपण जरा पाहुण्याची यादी करूया, पण माझ्या समोर बसतच नाहीत. तर आई मग आज मला वेळ आहे ना, तू दे, आज आपण यादी पूर्ण करून टाकू. करूया. हो मग माझी अर्धी तयार आहे, मी तीच घेऊन येते. हा.
बोल वेदांत. गुड मॉर्निंग. मॉर्निंग इज गुड. आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात आहे ना एकदम अशी मस्त झाली. म्हणजे आज तू नाहीयेस ना डोक्यावर बसायला, म्हणून मग माझ्या दिवसाची सुरुवात काय एकदम अशी फर्स्ट क्लास झाली. ठीक आहे, मी पाय कसा आहे ते विचारायला फोन केला. पाय आहे, बरं आहे. सुरू एका पायाहून दुसऱ्या पायावर लंगडी. म्हणजे तू आता चालू शकतेस? अरे मी आता धावू सुद्धा शकते. अरे बेस्ट आहे. मग आता मी जसं प्रॉमिस केलं होतं तसं उद्या ट्रीट. हा म्हणजे माझ्या लक्षात होतं, पण मला वाटलं तू विसरलास की काय. विसरणार तू नाहीयेस उद्याचा दिवस, आय प्रॉमिस. बरं ऐक ना, आपला काय प्लॅन आहे उद्याचा? अमूल्या, ते सरप्राईज आहे ना, सरप्राईजच राहू दे. वाव, मला आवडतात सरप्राईजेस, पण असं कुठलं सरप्राईज नाहीये ना जेणेकरून मला धक्का बसेल? नाही अगं, असं काही नाहीये. बरं ऐक ना, घरी काय सांगायचंय? आपण कुठे जातोय? अमूल्या, डोंट वरी. 10च्या आत तू घरी पोहोचशील ही माझी जबाबदारी, आणि मी येईनच ना तुला सोडायला. ओके रे, भेटूयात उद्या. ओके, बाय. बाय. कमिंग. सर, बोलवलं तुम्ही? उद्या मी ऑफिसला येणार नाहीये. तो काही साईन करायचं असेल तर आत्ताच आहे. हो सर. आणि हो, हा सर. अमूल्य मॅडम पण नाही येणार आहेत उद्या. आम्ही एका महत्वाच्या कामासाठी जाणार आहे. दात काढायला काय झालं? सॉरी सर, सॉरी. आणि विजय ऐक, ही गोष्ट जर बाहेर कोणाला कळली ना तर तू आहेस आणि मी. सर नाही कळणार, कोणालाच काही कळणार नाही, आई शपथ सर. पाणी हवंय? हो, म्हणजे नाही सर, नाही. गेट आउट. काय रे, काय स्कोर झाला? 206. काय बोलतो? अरे मला बघू दे ना. मध्ये ठेव. काय चाललंय? हा, काय टाइमपास करतोय? लग्न होणार आहे ना तुझं? नाहीतर काय. अरे लग्नाच्या आधी असं वागणे लग्नानंतर चालणार नाहीये. अगं आई. क्रांत, बरं ठीक आहे, फोन ठेवतो बाजूला. अरे सहजच म्हटलं रे. अरे हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, ती कोण रुक्मिणी, तिचं काय रे ते कार्यक्रम? खरा चेहरा. हा, तिने मला बोलवलंय तिच्या स्टुडिओला. इंटरव्ह्यू घेणार आहे ती माझा. हो, कडक. आई, आता तू फेमस होणार बघ. तेच तर, ती पण तेच म्हणत होती. या इंटरव्ह्यूमुळे मी जनतेच्या मनामध्ये घर करू शकेन, घराघरात पोचेन. महाराष्ट्रातली सगळी जनता मला ओळखायला लागेल. बेस्ट. हो, तुम्ही दोघं जण बघा आईचा इंटरव्ह्यू, तेच सांगायला आले मी. आय गेस मी बाहेर असेन तेव्हा. हे पण तू रेकॉर्ड करून ठेव, नाहीतर एक काम कर, लिंक शोध आणि शेअर कर. बरं, तुम्ही बसा, मी आलेच, बरीच काम आहेत. खाली झोपे सुख हे नवे, सुख हे नवे, सुख हे नवे सलगी करे.
का सांगना. काय ग, काय झालं तायडे? किम कारणम? लग्नानंतर ना हे सगळं मी खूप मिस करणार आहे. ताई, तू नको बरं सारखं सारखं तेच बोलूस. अगं, तुझं सासर इथेच आहे नागपूरमध्ये, थोडी ना न्यूझीलंडला. हे बघ, तू हवं तेव्हा इथे येऊ शकतेस. मग आठवड्यातून एकदा तरी मी येईनच. रोज आलीस तरी चालेल. बरं ऐक ना, ते वेदांतला टेंडर मिळालं होतं ना, तर ते टेंडर मिळालं म्हणून तो मला उद्या ट्रीट देतोय. वाव. कुठे? म्हणजे तसं काही बोलला नाहीये तो, म्हणाला की काहीतरी सरप्राईज. पण ठीक आहे, काहीतरी काय, फार तर फार तो मला लंचला घेऊन जाईल. काय अमूल्या, ये ट्रीट वगैरे तो सब बहाना है. असली कारण तो तुम्हें रोमांटिक डेट पे लेके जाना है. रोमॅन्टिक. आणि तो वेदांत. तायडे प्लीज. हा काय ग? बरं आहे. हे बघ, मी हे सगळं तुला आधीच सांगून ठेवतोय, कारण इन केस मला उशीर झाला तर घरी गोंधळ व्हायला नको. ओके बॉस. पण मी कॉल केला तर उचलशील ना नक्की? नक्की उचलेन. चालेल. विक्रांतचा मेसेज आलाय वाटतं. बघते. विक्रांतचा मेसेज आहे. काय? एक मिनिट. उद्या संध्याकाळी सडेतोड न्यूज चॅनल वर आईचा इंटरव्ह्यू आहे. ओ वाव, क्या बात आहे तायडे. तर बघावं लागेल ना हा इंटरव्ह्यू. आता सासूबाईंचा इंटरव्ह्यू आहे म्हटल्यावर बघायलाच पाहिजे. वा 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 तायडे, काय नशीब काढलंयस तू. सेलिब्रिटी सासूबाई मिळवलीस. काय ग? ए, आता तू त्यांना हाक मारू शकतेस ना. ओ सेलिब्रिटी सासूबाई, सेलिब्रिटी सासूबाई इकडे आहे. सॉरी 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 सॉरी. Oh, who is this handsome hunk? एवढं का रिॲक्ट करतोयस? पहिल्यांदा बघतोयस का मला? हो, नाही म्हणजे हा असा पहिल्यांदाच बघतोय. हे असं म्हणजे काय विचित्र वाटतंय का? अरे नाही रे, अरे खूप कूल दिसतोयस तू. थँक्स. कुठे जातोयस तू? तुला काय करायचं? तू तू तुझं काम कर ना. वेदांत, छान दिसतोयस. आणि हे असे कपडे कधी घेतलेस? नाही म्हणजे पहिल्यांदाच बघते मी तुला या अशा कपड्यांमध्ये. हे अगं मी रिसेंटलीच घेतलं. बरं आई, मी निघतो, खूप उशीर होतोय. असा जाणार आहेस ऑफिसला? नाही. म्हणजे तू ऑफिसला जाणार नाहीयेस का? ऍक्च्युली मी बाहेर जातोय, मीटिंग्स आहेत. कोणाबरोबर? आई अगं, तू एवढे प्रश्न का विचारतेस? अरे सहज विचारलं मी. बरं चल, खूप उशीर होतोय, मी निघतो. बाय बाय. हल्ली दादा स्वतःबद्दल खूपच कॉन्शियस असतो नाही. रागवतो पण जरा कमीच. मला तर वाटतं त्याने ना नेहमी असेच कपडे घातले पाहिजे. तुला नाही वाटत दादामध्ये हे जे बदल झालेत ते अमूल्यामुळे झालेत? नाही माहित मला. शपथ, मग किती सुंदर दिसतेस तू अमूल्या. थँक्यू तायडे. आई, कशी दिसतेय मी? खूप सुंदर दिसतंय माझं बाळ. बाई, बाळ कसं म्हणायचं आता? बाई, कोणाची दृष्ट नको लागायला. बघितलं? काय आज कॉलेज विलेज नाही वाटतं? आई, ते आज मला यायला थोडा उशीर होईल ना. बर. आई, तू दूध ठेवलंयस का ग गॅसवर? अगं बाई हो.
मी काय म्हणते अमूल्या, तू वेदांबरोबर पळून जाऊ नकोस प्लीज. म्हणजे ये तू घरी, आम्ही लावून देऊ तुझं लग्न. डोंट वरी. तायडे ट्रीट देण्यासाठी घेऊन जातोय तो मला, लग्न करण्यासाठी पळवून नेत नाहीये. बरोबर आहे ना, तुझ्या समोर हिंमतच नाही होणार त्याची. विक्रांतची झाली ना हिंमत तुझ्या समोर, तेवढं पुरे. तेच निस्तरतोय सगळेजण मिळून. बरं पण जाताय कुठे? नाही सांगितलं ना अजून, म्हणतोय काहीतरी सरप्राईज. म्हणजे मस्त सरप्राईज असेल काहीतरी. बघू आता काय सरप्राईज देतो. ए बरं ताई ऐक ना, आई येण्याआधी मी जाते, नाहीतर आई आल्यानंतर पुन्हा विचारेल मला. अरे बापरे, केवढी घाई झाली तुला. जा जा जा. बाय बाय बाय. बाय बाय बाय.